भोगी 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रात. तर भोगी म्हणजे नक्की काय? भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. भोगी म्हणजे जुनं टाकून नवीन स्वीकारणं, नकारात्मकता, जुनं टाकून नवीन विचार घ्यायचे, आळस यांचा त्याग करायचा. भोगी हा सण भोगासाठी साजरा केला जातो. या दिवशी मिक्स भाजी, भाकरी, नैवेद्य तयार करून देवाला अर्पण करतात आणि आपण स्वतःही ते ग्रहण करतो. घर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू जाळून टाकायच्या, विसर्जन करण्याची पद्धत आहे. अजूनही काही खेडेगावामध्ये अ, भोगीच्या दिवशी होळी केली जाते. ज्या लाकडी जुन्या गंजलेल्या वस्तू असतील, अडगळीच्या वस्तू असतील, त्या जाळल्या जातात आणि त्याची नवीन कार्याची जी सुरुवात असते, आपण म्हणतो ना, की जुनं जाळून नवीन कार्याची सुरुवात करायची. तर तसं खेडेगावात अजूनही केलं जातं. होळी पेटवली जाते. भोगी सण का साजरा करतात? तर सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. थंडी कमी होऊन उष्णतेकडे सुरुवात होते. शेतीसाठी नवीन पीक घेता येतं. निसर्ग चक्रात बराचसा बदल होतो आणि घरातील ज्या वाईट शक्ती असतात किंवा नकारात्मक उच्चार असतात, दारिद्र्य असतं, याचा सगळ्याचा नाश होतो. त्यामुळे होळी पण पेटवली जाते आणि भोगी जी आपण करतो, तर त्यासाठी केली जाते. तर या दिवशी स्त्रिया लवकर उठतात आणि होळी वगैरे पेटवतात. जुन्या वस्तू, लाकडं, गवऱ्या या सगळ्या आणून त्या जाळून टाकतात. आता भोगीच्या दिवशी काय केलं जातं? तर मिक्स भाजी केली जाते. याला काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात, काही संक्रांतीची भाजी म्हणतात, तर काही लोकं मिक्स भाजी म्हणतात. यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे आपल्या शेतामध्ये जे माळवं तयार होतं, तर खरं तर त्या माळव्यांचा एकत्र मिक्स भाज्या करून प्रसाद देवाला पण देतात आणि आपण पण तो ग्रहण करतो आणि या दिवशी ज्या बायका आहेत, तर वाण देतात एकमेकांना. शेतात ज्या भाज्या होतात, यामध्ये हरभरे, गव्हाच्या ओंब्या असतात, तुमचे शेंगदाणे असतात, ऊस असतो, याचा वाण एकमेकांना देतात आणि नाव घेण्याची पद्धत आहे. तर भाजीमध्ये वांगं, गाजर, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वाटाणा, हरभरे, शेंगदाणे याचा सगळ्याचा एकत्रित केला जातो आणि ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरींना तीळ लावलं जातं. लोणी किंवा तूप